या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व 6व्या सेमेस्टरमधील विद्यार्थ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो. विद्यार्थी मित्र हो, आपल्याला 6व्या सेमेस्टरमध्ये आपण आर्थिक विचारांचा इतिहास पेपर क्रमांक 11 यामधील पहिला चॅप्टर या ठिकाणी आपण पाहत आहोत. त्यामध्ये कौटिल्याचे आर्थिक विचार हा टॉपिक आपण पाहत आहोत. यापूर्वीच्या तासाला आपण कौटिल्याचे संपत्ती विषयक व कृषी विषयक आर्थिक विचार आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत. तर आपण पाहितलेलं आहे की इसवी सन पूर्व 321 ते 296 हा कौटिल्याचा कार्यकाळ आहे. कौटिल्य हे चंद्रगुप्त मौर्याच्या काळामध्ये आपण पाहतो की प्रधानमंत्री होते आणि प्रधानमंत्री म्हणून त्यांनी एक राजा कसा असावा आणि प्रजेचं हित कसं त्यातून घडून यावं किंवा एक विकसित राज्य कसं असावं किंवा एक आदर्श राज्य कसं असावं या बाबतीतले विचार त्यांनी त्यांच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये लिहिलेले आहेत आणि तो ग्रंथ एक मार्गदर्शक ग्रंथ म्हणून राजाला किंवा चांगलं राज्य निर्माणकर्त्याला किंवा प्रशासन व्यवस्था कशी असावी जेणेकरून लोकांचं कल्याण त्या ठिकाणी होईल, लोकांचं हित होईल आणि लोकांचा विकास घडून येईल. लोकांचा विकास म्हणजे राज्याचा विकास किंवा राज्याकडे तशा प्रकारची लोकांच्या विकासातून संपत्ती प्राप्त होईल आणि एक सुजलाम सुफलाम राज्य कसं निर्माण करता येईल या बाबतीतलं मार्गदर्शन किंवा एक चांगले विचार कौटिल्य यांनी मांडलेले आहेत. तर त्यांचा आपण पहिला विचार पाहितलेला आहे की संपत्ती विषयक विचार. आपण पाहतो की संपत्ती त्यांनी कशाला म्हटलेलं आहे की ज्या वस्तूमध्ये वास्तविकता, अ, उपभोग्यता, त्यानंतर मालकी हक्क प्रस्थापित करता येणे आणि हस्तांतरण ज्या वस्तूचं होतं किंवा हे वैशिष्ट्ये 4 वैशिष्ट्ये ज्या वस्तूमध्ये असतात, त्या वस्तूला त्यांनी संपत्ती म्हटलेलं आहे आणि अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारं शास्त्र म्हटलेलं आहे. कारण आपण पाहतो की त्या काळात संपत्तीला खूप महत्त्वाचं स्थान होतं. कारण ज्या राजाकडे संपत्ती जास्त, मौल्यवान धातूचा संचय जास्त, त्या राज्याची सत्ता या ठिकाणी एकतर लोककल्याणकारी त्याचा वापर करता येतो किंवा त्याची सत्ता किंवा त्याचं राज्य टिकतं किंवा त्याचा दबदबा असतो किंवा आपण पाहतो की संपत्तीतून एक प्रतिष्ठा या ठिकाणी निर्माण होते किंवा एक चांगला व्यवहार, आर्थिक व्यवहार करता येतो आणि म्हणून संपत्ती जास्त असणे हे चांगलं लक्षण असतं, विकासाचं लक्षण असतं, असं त्या काळात म्हटलं जायचं. आणि निश्चितच या संपत्तीचा वापरही लोककल्याणासाठी व्हावा हीच अपेक्षा कौटिल्याने ठेवलेली आहे आणि म्हणून संपत्तीची निर्मिती आणि त्याचा वापर या बाबतीतलं मार्गदर्शन त्यांनी त्यांच्या या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यावरून आपण पाहतो की संपत्ती ज्या राजाकडे जास्त असेल, त्याला चांगले ध्येय धोरणं राज्यामध्ये राबविता येतील आणि एक लोककल्याणकारी राजा म्हणून त्याला पुढे येता येईल. अशा प्रकारे म्हणजे राज्याचा जर विकास करायचा असेल, देशाचा जर विकास करायचा असेल, तर राष्ट्राकडे संपत्ती असणं महत्त्वाचं आहे. म्हणून अशा प्रकारची संपत्ती ही मिळवली पाहिजे, असं आर्य चाणक्यानं सांगितलेलं आहे. आपण पाहतो की त्यांनी म्हटले की संपत्ती ही कणाकणाने येते. जशी विद्या कणाकणाने येते, तशी संपत्ती ही कणाकणाने येते आणि मिळवलेली संपत्ती ही कशी असली पाहिजे? कष्टातून आलेली पाहिजे. आपण पाहतो की कोणाची चोरी करून किंवा विश्वासघाताने मिळवलेली संपत्ती ही सुख देत नाही, असं आर्य चाणक्य म्हणतात. म्हणून कष्टाने मिळवलेली संपत्ती ही सुख देते आणि त्यातूनच कल्याण घडून येत असतं आणि म्हणून अशा प्रकारची संपत्ती निर्माण केली पाहिजे आणि त्याचा उपयोग लोककल्याणकारी झाला पाहिजे. अशा प्रकारे संपत्तीच्या अनुषंगाने कौटिल्याने मार्गदर्शन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यानंतर आपण पुढचा विचार पाहितलेला आहे कृषीविषयक विचार. कौटिल्याचे कृषीविषयक विचार. आपण पाहतो की त्यावेळेस कौटिल्याच्या काळामध्ये अर्थव्यवस्थेचा मुख्य उत्पन्नाचा घटक शेती हा होता. कारण त्या काळात कौटिल्यावर आपण पाहतो की निसर्गवादाचे संस्कार झालेले आहेत. निसर्गवाद्यांनी शेतीला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे, की राज्याच्या विकासाचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत किंवा लोकांच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत हा शेती आहे आणि शेतीमध्ये आपण पाहतो की मुठभर पेरलं तर पोतभर उगवतं. अशा प्रकारचा वाढावा असतो आणि असा वाढावा कुठेच निर्माण होत नाही आणि म्हणून शेती ही राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने किंवा संपत्ती मिळवण्याच्या अनुषंगाने शेती हा महत्त्वाचा स्रोत आहे, असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि म्हणून
राज्याने शेतीचा विकास केला पाहिजे. जी पडीक जमीन आहे ती लागवडीखाली आणली पाहिजे. जी कोरडवाहू आहे ती ओलिताखाली आणली पाहिजे. गरजू शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला पाहिजे. त्यांना बैलजोडी असेल, त्यांना लागणारी अवजारे असतील, खते असतील, बी-बियाणे असतील, ही सरकारमधून दिली पाहिजे किंवा अडचणीच्या वेळेत दुष्काळ असेल, ओला दुष्काळ असेल, कोरडा दुष्काळ असेल किंवा नैसर्गिक संकट असेल, तर त्या ठिकाणी राज्याने शेतकऱ्यांचं हित साधलं पाहिजे. अशा प्रकारची भूमिका किंवा शेतीमध्ये उत्पादन वाढीच्या अनुषंगाने दीर्घकालीन काही सुधारणा केल्या पाहिजेत. जसं नाला बिल्डिंग असेल, शेतीच्या मशागतीच्या अनुषंगाने असतील. तर त्यामुळे शेतीची उत्पादन आणि उत्पादकता कशी वाढेल त्यासाठी मग सिंचनाची व्यवस्था असेल, तर ही राज्याने निर्माण केली पाहिजे, शासनाने निर्माण केली पाहिजे. गव्हर्नमेंटने ह्या सगळ्या सुविधा शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्या पाहिजे. म्हणजे सिंचन विहिरीच्या माध्यमातून असेल, तळ्यांच्या माध्यमातून असेल किंवा विविध विविध प्रकाराच्या माध्यमातून असेल ते उपलब्ध करून दिलं, तर शेतीची उत्पादकता वाढते आणि उत्पादकता वाढल्यामुळे शेतीतून संपत्ती प्राप्त करता येते. अशा प्रकारचा अ, विचार कौटिल्य यांनी मांडला होता. म्हणजे राजाने जर शेतीच्या विकासाला पूरक धोरणे राबवली, तर राज्याची संपत्ती वाढून राज्याचा खजिना वाढेल आणि एक लोककल्याणकारी राज्य त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. म्हणून कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्रामध्ये शेतीला अग्रक्रम दिलेला आहे, महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. पहिलं स्थान शेतीला दिलेलं आहे आणि त्यानंतर आपण पाहतो की दुसरे क्षेत्र त्यांनी घेतलेले आहेत. शेती कोणी करावी हा त्यांनी या ठिकाणी प्रश्न त्यांच्यासमोर जेव्हा निर्माण झाला तेव्हा त्यांनी ज्यांची इच्छा आहे त्यांनी शेती केली तरी चालते. म्हणजे ज्यांना ते परवडतं त्यांनी शेती करावी अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे आणि शेतकऱ्यांना पिकांची फेरपालट केली पाहिजे. पिकांच्या लागवडीच्या बाबतीत मार्गदर्शन केलं पाहिजे. पिकांवरील रोगांचं नियंत्रण कसं करायचं या बाबतीतही मार्गदर्शन केलं पाहिजे. जेणेकरून त्यातील उत्पादनात वाढ होईल आणि शेतकरी आणि पर्यायाने राजा यांचं उत्पन्न वाढेल आणि एक सक्षम राज्य, संपत्तीयुक्त असं राज्य या ठिकाणी निर्माण होऊ शकतं. अशा प्रकारे राज्याच्या संपत्तीमध्ये जमिनीचं शेतीची भूमिका किंवा राज्याच्या विकासामध्ये शेतीची भूमिका ही महत्त्वाची आहे आणि त्या अनुषंगाने त्याचा विकास जर केला, तर या ठिकाणी निश्चितच अ, अ, राज्याचा विकास होऊ शकतो. अशा प्रकारची भूमिका कृषीच्या बाबतीत विचार मांडत असताना कौटिल्याची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. तर आजच्या तासाला आपल्याला कौटिल्याचा पुढचा विचार पाहायचा आहे. की आर्थिक विकासात सरकारची भूमिका किंवा शासनाची भूमिका ही आज आपल्याला पाहायची आहे, की कौटिल्याने एखाद्या राज्याचा विकास करायचा असेल तर गव्हर्नमेंट किती महत्त्वाचं असतं, हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून हाही त्यांचा विचार आज आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक ठरतो. म्हणजे राज्याच्या विकासात शासनाची भूमिका आपण पाहतो की एखाद्या राष्ट्राचा विकास हा त्या देशातील शासनाच्या शासकीय धोरणावर अवलंबून असतो. धोरणे जेवढे अनुकूल असतील तेवढा विकास जास्त असेल आणि जेवढे धोरणं प्रतिकूल असतील, स्वार्थी असतील, अनियोजनात्मक असतील तर तेवढा त्या ठिकाणी अविकास होणार किंवा विकास खुंटणार. अशा प्रकारची स्थिती कौटिल्याने दर्शवून दिलेली आहे. कौटिल्याच्या मते की शासनाची महत्त्वाची भूमिका असते. शासनाने पालनकर्ता म्हणून जर भूमिका निभावली, आपलं कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं, तर निश्चितच राज्यामध्ये चांगली कामे होऊन या ठिकाणी राज्याचा विकास होतो, पर्यायाने जनतेचा विकास होतो. अशा प्रकारची भूमिका त्यांनी आपल्या या अर्थशास्त्र नावाच्या पुस्तकात केलेली आपल्याला दिसून येते. कौटिल्याच्या अर्थशास्त्राचा अभ्यास केल्यास आपणास असे दिसून येते, की सरकारकडे जी कामे त्यांनी सोपविलेली आहेत, त्यावरून कल्याणकारी राज्याची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सरकारने करावा, अशी भूमिका कौटिल्याची दिसून येते. म्हणजे सरकारने लोकोपयोगी कामे केली पाहिजेत आणि त्यातून मग कल्याणकारी राज्याची निर्मिती होऊ शकते. अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. म्हणजे सरकारच्या कार्यातून राज्याचा विकास किंवा लोकांचा विकास होतो, असं कौटिल्यानं सांगितलेलं आहे. मग सरकारने कोणती कार्य केली पाहिजे, जेणेकरून अ, कल्याणकारी राज्याची निर्मिती होईल? तर त्यामध्ये त्यांनी काही कार्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये 2 प्रकारात या कार्याची विभागणी केलेली आहे. पहिला प्रकार आहे प्रगतीची कार्य. म्हणजे राज्याच्या विकासाच्या अनुषंगाने
शासनाने कुठली प्रगतीची कार्य केली पाहिजे, तर यामध्ये त्यांनी सांगितले, की राज्याची प्रगती साधणे हे सरकारचे प्रमुख कार्य आहे. सरकारने पडीक जमीन लागवडीखाली आणली पाहिजे. म्हणजे पहा, जमीन जर कमी क्षेत्रफळ असेल, ते जर वाढवायचं असेल, तर मग पडीक जंगलाखाली जमीन लागवडीखाली आणली पाहिजे किंवा पडीक जमीन लागवडीखाली आणून उत्पादनात वाढ केली पाहिजे, असं ते म्हणतात. त्याचबरोबर जमिनीची उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यासाठी जलसिंचनासाठी तलाव बांधले पाहिजे, असं ते म्हणतात. त्याचबरोबर खाणीतून खनिजे बाहेर काढली पाहिजेत. आपण पाहतो की खनिज संपत्ती सगळी जमिनीत असते आणि तशा प्रकारच्या खाणी तयार करून या ठिकाणी ती खनिज संपत्ती काढली पाहिजे. त्यातूनही संपत्ती प्राप्त होते आणि देशाचा विकास होतो. त्याचबरोबर उत्पादन व व्यापाराला प्रोत्साहन दिले पाहिजे. नुसतं उत्पादन घेऊन थांबायचं नाही किंवा खाणीतून खजिना काढून जवळ ठेवायचा नाही, तर त्याचा व्यापार झाला पाहिजे आणि या व्यापारातून आपण पाहतो की संपत्ती प्राप्त होते, असं कौटिल्यानं म्हटलेलं आहे किंवा विकासाला चालना मिळते किंवा कल्याणकारी राज्य निर्माण करता येतं, असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे इत्यादी गोष्टी सरकारने केल्या पाहिजे. तरच राज्याची प्रगती होऊ शकते किंवा राष्ट्राची प्रगती होऊ शकते. कौटिल्याच्या मते काही उद्योग सरकारच्या मालकीचे असावेत. म्हणजे आपण पाहतो की समाजवाद अ, हा कौटिल्याला त्या ठिकाणी मान्य होता, असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल, की राष्ट्राच्या विकासात सरकारचा महत्त्वाचा रोल असतो, असं त्यांनी म्हटलेलं आहे, की काही उद्योग हे सरकारने निर्माण केले पाहिजे आणि काही उद्योग हे खाजगी लोकांच्या मालकीचे असावे. जसं की भारतीय अर्थव्यवस्था ही मिश्र अर्थव्यवस्था आहे. त्या पद्धतीने कौटिल्याचं मत होतं, की काही उद्योग जे महत्त्वाचे सेवा देणारे उद्योग आहेत किंवा वस्तू निर्माण करणारे उद्योग आहेत, हे सरकारच्या मालकीचे असावेत आणि म्हणजे काही उद्योग हे खाजगी लोकांच्या मालकीचे असावे. म्हणजे मिश्र अर्थव्यवस्था त्यांनी स्वीकारलेली आपल्याला दिसून येते. सरकारने स्वतः उद्योग सुरू केल्याने देश स्वावलंबी बनेल, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे कारण आपण पाहतो की लोकांकडे तेवढं भांडवल नसतं आणि शासनाकडे भांडवल असतं आणि म्हणून त्यांनी काही उद्योग असे सुरू करावे जेणेकरून राष्ट्राचं स्वावलंबन वाढेल आणि स्वयंपूर्णता येईल. ज्यामध्ये वस्त्रोद्योग, पशुपालन, हस्तव्यवसाय हे खाजगी लोकांकडे असावेत, असं कौटिल्य म्हणतात. पहा, वस्त्रोद्योग, पशुपालन, हस्तव्यवसाय हे खाजगी लोकांकडे असावेत. या व्यतिरिक्त जे उद्योग असतील ते सरकारने स्थापन केले पाहिजे किंवा त्यातील उत्पादनाची प्रक्रिया ही सरकारने केली पाहिजे, असं कौटिल्य म्हणतात. की सरकारने देशातील उत्पादन, वितरण आणि उपभोग ही कार्ये केली पाहिजेत किंवा अपेक्षेप्रमाणे चालतात की नाही यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, असं कौटिल्य म्हणतात. एवढेच नव्हे, तर राज्याचा एकूण आर्थिक व्यवहार लोकांचे कल्याण साधण्याच्या उद्देशानेच केला गेला पाहिजे, असे कौटिल्याचे मत होते. म्हणजे सरकारचं धोरण कसं असावं? लोककल्याणकारी असावं, लोकांचं हित करणारं असावं, लोकांच्या उत्पन्नात वाढ करणारं असायला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका एक अ, अ, प्रगतीचे कार्य म्हणून शासनाच्या भूमिकेमध्ये कौटिल्याने आपलं सांगितलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. शासनाचं दुसरं कार्य त्यांनी सांगितलंय नियंत्रणात्मक कार्य शासनाची. प्रगतीविषयक कार्य आपण आता पाहिजे. आता नियंत्रणात्मक कार्य त्यांनी ही सांगितलेले आहे, की कौटिल्याच्या मते त्यांनी काही शासकीय नियंत्रणे या ठिकाणी सुचविलेली आहेत, की विविध वस्तूंच्या किमतीवर नियंत्रण सरकारचं असावं असं ते म्हणतात. कारण आपण पाहतो, की वस्तूच्या किमतीवर जर नियंत्रण नसेल सरकारचं, तर व्यापारी लोक जनतेची पिळवणूक करतात आणि म्हणून कौटिल्याने हा एक उपाय सुचवलेला आहे नियंत्रणात्मक कार्यामध्ये, की वस्तूच्या किमतीवर सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे. कारण नफेखोर, लबाड व्यापाऱ्यांकडून ग्राहकांचं पिळवणूक होऊ शकते. म्हणून त्यांचं रक्षण करण्यासाठी शासनाने यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे. किंमत नियंत्रणाचा हा त्यांचा हेतू होता. चंद्रगुप्ताच्या राज्यात वाणिज्य अधीक्षकाद्वारे किमती नियंत्रित केल्या जात असत. सामान्यपणे जीवनावश्यक आणि अन्नधान्याचा व्यापार सरकारमान्य व्यापाऱ्याकडून होत असे. व्यापाऱ्यांना परदेशी वस्तूवर 10% आणि 8% नफा घेण्याची परवानगी होती. जे व्यापारी राज्याची किंवा वाणिज्य अधीक्षकांनी ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने वस्तूची विक्री करेल, ते तसेच जे व्यापारी खोटी वजने व मापे वापरेल, हलक्या प्रतीच्या वस्तूंची विक्री करेल, त्या व्यापाऱ्यांना दंड करावा, असं नियंत्रणात्मक कार्यामध्ये शासनानं केलं पाहिजे, अशी भूमिका कौटिल्य मांडतात. त्यानंतर
जे व्यापारी जनतेला त्रास देतात किंवा फसवतात त्यांना कडक शासन केलं पाहिजे. एवढेच नव्हे तर वस्तूच्या किमती कमी होत असतील आणि त्यामुळे उत्पादकाचे नुकसान होत असेल तर सरकारने त्या स्वतः योग्य किमतीला खरेदी कराव्यात. म्हणजे ती किंमत लोकांना लोक जर ती किंमत देत नसेल, परवडणारी किंमत देत नसेल, तर शासनाने ती किंमत दिली पाहिजे आणि उत्पादनाची प्रक्रिया चांगली ठेवली पाहिजे. अशा प्रकारचा विचार त्यांनी मांडलेला आहे. जेणेकरून व्यापाऱ्यांना 10% जर फायदा त्यांनी दिलेला आहे. परदेशी वस्तूवर 10% आणि स्वदेशी वस्तूवर 8% नफ्याची परवानगी त्यांनी दिलेली आहे. एवढा नफा मिळवण्यासाठी शासनानेही प्रयत्न केले पाहिजे, तरच उत्पादनाची प्रक्रिया चालेल, असं त्यांनी म्हटलेलं आहे. कारण व्यापार जर तोट्यात गेला, तर व्यापारी व्यापार करणार नाहीत आणि लोकांच्या गरजा पूर्ण होणार नाहीत. लोकांच्या गरजा पूर्ण होण्यासाठीही व्यापाऱ्यांनीही व्यापाऱ्यांनाही विशिष्ट नफा मिळाला पाहिजे. तशा प्रकारची नफा मिळवून देणारी किंमत त्यांना मिळाली पाहिजे. ती सरकारने ठरविली पाहिजे किंवा त्यावर नियंत्रण आणलं पाहिजे, अशी भूमिका कौटिल्यने मांडलेली आहे. व्यापारी लोक योग्य वजनाचा वापर करतात किंवा नाही हे ठरविण्यासाठी सरकारने वजने, मापे प्रमाणित करणारे शिक्के तयार करावेत असेही त्यांनी सुचविले आहे. कौटिल्यने हे जे उपाय सुचविले आहेत त्यामागील हेतू म्हणजे समाजातील कोणत्याही वर्गाला शोषणाची संधी मिळू नये. समाजातील कोणत्याही वर्गाचे शोषण होऊ नये. म्हणजे लोकांचं हित क पाहण्यासाठी शासनाने नियंत्रणात्मक कार्य केली पाहिजे. आपण पाहतो की व्यापारी अतिरेकी नफ्याच्या हव्यासापोटी म्हणा किंवा लालसेपोटी म्हणा वस्तूमध्ये भेसळ करतात, वजन व मापांमध्ये आपण पाहतो की फसवणूक करतात. हवा की सवा किंमत लावतात आणि त्यातून अतिरिक्त नफा मिळवत असतात आणि त्यामुळे लोकांचं आर्थिक नुकसान होतं. लोकांमध्ये गरिबी वाढते आहे. हे होऊ नये. लोकांची पिळवणूक होऊ नये म्हणून शासनाने नियंत्रणात्मक कार्य केलं पाहिजे. लोकांना जर एखाद्या व्यापाऱ्याकडून त्रास होत असेल किंवा त्याची फसवणूक होत असेल, तर त्या व्यापाऱ्याला दंड केला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका कौटिल्य या ठिकाणी सांगतात आणि त्यातून सर्वच समाज जर सुरक्षित ठेवला आणि सर्वांना जर योग्य संधी दिली आणि सर्वांनाच विकासाचं एक अनुकूल वातावरण निर्माण केलं, तर सगळ्या समाजाचा विकास होऊ शकतो. शोषणविरहित अर्थव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अशा प्रकारचं नियंत्रणात्मक कार्य म्हणजे शासनाचे 2 कार्य त्यांनी सांगितलेलं आहे. प्रगतीच्या संदर्भात कार्य आणि नियंत्रणात्मक कार्य. अशा प्रकारे आपण या ठिकाणी 2 प्रकारातलं कार्य या ठिकाणी शासनानं केलं पाहिजे. जेणेकरून त्या त्या कार्यामुळे कल्याणकारी राज्याची निर्मिती होऊ शकते. लोकांचा फायदा होऊ शकतो. लोकांना विकासाला पूरक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं आणि शोषण विरहित अर्थव्यवस्था त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. मग अशा प्रकारची अर्थव्यवस्था असेल, तर त्या ठिकाणी लोककल्याणकारी राज्य निर्माण होतं. अशा प्रकारची भूमिका शासनाच्या कार्याच्या संदर्भात कौटिल्याने मांडलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येते. त्यानंतर कौटिल्याचा चौथा विचार या ठिकाणी आपल्याला पाहायचा आहे. सामाजिक कल्याण, सोशल वेलफेअर. सामाजिक कल्याण त्याला सामाजिक सुरक्षितता असंही आपण म्हणू शकतो. त्या काळातही कौटिल्याने सामाजिक कल्याणाची संदर्भात सोशल वेलफेअरच्या बाबतीत त्यांच्या अर्थशास्त्र नावाच्या ग्रंथामध्ये विचार मांडलेले आहेत. कौटिल्याच्या काळात सामाजिक सुरक्षितता योजना अस्तित्वात नव्हती, परंतु कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात जनकल्याणासंबंधी सामाजिक सुरक्षिततेच्या संबंधी विचार मांडलेले आहेत. कौटिल्याने मांडलेले विचार आजच्या सामाजिक कल्याण कल्पनेशी जुळणारे आहेत किंवा जवळीकता साधणारे आहेत किंवा आजही ते आपल्याला मार्गदर्शक ठरतात. त्यांच्या मते राज्यातील अनाथ व्यक्ती, वृद्ध लोक, विधवा, अपंग इत्यादींना आधार नसल्यास त्याचे पालन राजाने करावे. पहा, आपण पाहतो की ज्या लोकांना आधार नाही, त्या लोकांना आधार राजाने दिला पाहिजे, अशी लोककल्याणकारी सोशल वेलफेअर भूमिका त्यांनी या ठिकाणी मांडलेली. त्यामुळे सामाजिक सुरक्षितता त्यांच्यामध्ये निर्माण होते आणि त्यातून लोकांचं जीवन सुखकारक होतं किंवा त्यांच्या कल्याणात वाढ होते, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आजची आपण पाहतो की अर्थशास्त्रामध्ये ज्या कल्याणविषयक संकल्पना मांडलेल्या आहेत, त्या संकल्पना कौटिल्याच्या विचाराशी जुळणाऱ्या असलेल्या आपल्याला दिसून येतात.
कौटिल्याच्या मते राज्यातील अनाथ व्यक्ती, वृद्ध लोक, विधवा, अपंग इत्यादींना आधार नसल्यास त्यांचे पालन राजाने करावे. तसेच गरिबांसाठी धर्मार्थ संस्था स्थापन कराव्यात. बेकारांना काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे, असा त्यांनी विचार मांडलेला आहे. म्हणजे राज्यात रोजगार निर्माण करण्याचं कार्य, गरिबांना आधार देण्याचं कार्य, ज्या लोकांना आधार नाही त्यांना आधार देण्याचं कार्य किंवा त्यांचं पालन-पोषण राजाने करावं, अशा प्रकारची सामाजिक कल्याणाची संकल्पना या ठिकाणी कौटिल्यांनी मांडलेली आहे. एवढेच नव्हे तर जे लोक आजारी आहेत, जे अनाथ आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाही किंवा गरीब आहेत किंवा बेकार आहेत, अशा लोकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याचं कार्यही शासनानं करावं असं ते म्हणतात. प्रवाशांसाठी विश्रामगृहे बांधावेत, गरिबांसाठी अन्नदान करावं, ही देखील राज्याची कर्तव्ये त्यांनी सांगितलेली आहेत. कौटिल्याच्या मते देशावर नैसर्गिक संकट आल्यास जसे दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, तर लोकांना रोजगाराची सोय किंवा झालेलं नुकसान सरकारने भरून द्यावं, अशा प्रकारची भूमिका कौटिल्याने या ठिकाणी सामाजिक कल्याणाच्या विचारांच्या अनुषंगाने मांडलेली आपल्याला दिसून येते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले, तर त्याची नुकसान भरपाई सरकारच्या माध्यमातून करावी, अशा प्रकारची भूमिका अ, कौटिल्यांनी मांडलेली आहे. त्यामध्ये मोफत बी-बियाणे असेल, खते असतील, कौटिल्यांनी खते दिली पाहिजे, अशा प्रकारची भूमिका कौटिल्यांनी मांडलेली आहे. कौटिल्याने आपल्या अर्थशास्त्र या ग्रंथात इसवी सन पूर्व काळात शासनाने कोणती कार्य करावीत यासंबंधी मांडलेले विचार आधुनिक काळातील कल्याणकारी अर्थशास्त्रातील विचारांशी जुळणारे हे विचार आहेत असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. थोडक्यात कौटिल्यांचा सोशल वेलफेअर विचार हा आपण पाहतो की आजच्या कल्याणकारी अर्थशास्त्राच्या विचारांशी जुळणार आहे. म्हणजे जे गरीब लोक आहेत, ज्यांना रोजगार नाही त्यांना रोजगार निर्माण करणे, जे अनाथ आहेत त्यांना आधार देणे किंवा त्यांचं पालन-पोषण करणे. थोडक्यात किंवा नैसर्गिक संकटं आली असतील तर त्यामध्ये लोकांना आधार देणे, अशा प्रकारची सर्वच कामे सामाजिक कल्याणाच्या हेतूने सरकारने केली पाहिजे. अशा प्रकारची भूमिका सामाजिक कल्याणाच्या विचारामध्ये कौटिल्य यांनी मांडलेली आपल्याला दिसून येते, जी की कौटिल्याचे आजही हे विचार आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शक ठरतात. अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रामध्ये योगदान कौटिल्य यांनी आपलं दिलेलं आहे आणि ते आजही आपल्याला या ठिकाणी त्यांचे विचार या ठिकाणी मार्गदर्शक ठरलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे अर्थशास्त्रामध्ये कौटिल्यांचे आर्थिक विचार, ज्यामध्ये कौटिल्यांचे संपत्तीविषयक विचार, कौटिल्यांचे कृषीविषयक विचार, कौटिल्यांचे अ, अ, देशाच्या विकासात शासनाची भूमिका हे विचार आणि त्याचबरोबर सोशल वेलफेअर सामाजिक कल्याणाच्या संदर्भात कौटिल्याचे विचार हे चारही विचार आपण या ठिकाणी पाहितलेले आहेत. जे विचार या ठिकाणी आपल्याला असं दिसून येतं, की कल्याणकारी राज्य निर्माण करणारे आहेत. म्हणजे शोषणविरहित व्यवस्था निर्माण करणारे आपल्याला दिसून येतात, की विकासाला पूरक वातावरण निर्माण करणारे दिसून येतात. प्रत्येक घटकाला संधी कशी मिळेल आणि राष्ट्राचं उत्पन्न वाढून राष्ट्राकडे संपत्ती कशी येईल, या बाबतीतले विचार असलेले आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे कौटिल्यांचे आर्थिक विचार हे आजही राष्ट्राला मार्गदर्शक, प्रेरणा देणारे ठरतात असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. तर या ठिकाणी आपण थांबूया. या तासाला आपण उपलब्ध झालात, शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.